गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आज आपण चाललो आहोत राईडला. आणि ती राईड पण काय साधी स्थिती नाही आहे. आपण चाललो आहे मुंबई गोवा हायवे एक्सप्लोर करायला. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी म्हणा किंवा गणेशोत्सवाच्या थोडा आधी 1 महिना आधी आपण त्या रोडचं परिस्थिती एक्सप्लोर करू. साधारण 12 वाजता निघालो आहे घरून. आता कोपरखैरणे क्रॉस करतो. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना सगळ्यांना आतुरता असेलच की मुंबई गोवा हायवे कसा आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, कुठपर्यंत प्रोग्रेस आहे, जे आधी झालेले रस्ते ते सध्या चांगल्या परिस्थिती आहेत, ती त्यांची दुर्दशा झाली आहे. सो आजच्या या एपिसोडमध्ये आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. तर चला इथून आता मुंबईच्या ट्रॅफिकमधून पहिलं बाहेर पडू. मुंबई गोवा हायवेला लागल्यानंतर इथून आपण पुढे आपला चालू करू पुढचा प्रवास. चला आता पळसपे पोहोचतो आहे आपण. 1:15 वाजले. पेट्रोल रिफिल करू आता, मस्त टाकी फुल करू आणि पुढच्या प्रवासाला लागू. जिथून आपला पळसपेपासून मस्त मेन प्रवास चालू होतो आहे. नॉनस्टॉप जाऊ. पेट्रोल भरूया. अजून इथे गर्दी नाही आहे. गर्दी नसली की टेन्शन येतं. मुंबई गोवा रूटवरचा पहिला टोल नाका आपल्याला लागलेला आहे. तुम्ही 4 व्हीलरने येणार असाल तर हा पहिला टोल नाका आहे आपल्याला लागणारा. खारपाडा टोल नाका आहे. अजून चालू झाला आहे की नाही माहीत नाही. बरेचसे वाद आहेत त्याच्यावरून. बहुतेक तरी नाही चालू झाला आहे. रस्ता आत्तापर्यंतचा चांगला होता. पळसपेपासून जे आता खारपाडा टोल नाकापर्यंत आलो तो रस्ता एकदम चांगला आहे. लेट्स सी याच्या पुढचा रस्ता कसा आहे. तुम्ही एन्जॉय करा हा प्रवास आमच्यासोबत. थँक्यू. पूर्ण रायडिंग गिअर घालून सगळ्या टॉप बॉक्स सॅडल बॅग आता बाईक अगदी लोड करून जेव्हा राईडला निघतो ना असे बरेचसे जण भेटतात. चहा ब्रेकला थांबल्यानंतर म्हणा किंवा आणि असे चालताना रायडर्स तर करतातच. पण असे राईडला चाललेलो असताना समजा दुसरे कोणते रायडर्स असे बाजूने जात असतील तर थंब वगैरे दाखवणं हा प्रोटोकॉल टाईपच असतो. म्हणजे होतो तो. पण असं जे कोणी रायडिंग करत नाही आहे ते नॉर्मल जे चालले त्यांच्याकडून ॲप्रिसिएशन मिळून बरं वाटतं, चांगलं वाटतं. सो मंडळी वडखळ नाका क्रॉस केलेला आहे आत्ताच. आणि पळसपे फाट्यापासून ते वडखळ नाकापर्यंतचा रस्ता चांगला आहे. 1 नंबर आहे. चांगल्या स्थितीत आहे. तो आता आपण त्याच्या पुढच्या वडखळ नाकापासून पुढे साधारण मानगाव लेट्स सी मानगाव असं मानगावपर्यंतचा एक दुसरा फेज पकडून इथपर्यंत बघूया काय आहे रस्त्याची परिस्थिती. इथे पहिलं डायव्हर्जन काहीतरी चालू झालेलं आहे. वडखळपासून पुढे आल्यानंतर वरून गाड्या चालल्या आहेत. कोणत्या वरून पण काही गाड्या गेल्या आहेत. इथे डायव्हर्जन दाखवलं आहे. कासूच्या थोडं पुढे आल्यानंतर काय रे खड्डा आहे. हा एक पहिला बॅड पॅच NH-66 वरचा. कासूनंतर काही अंतरावरच फ्लायओव्हर रेडी आहे. थोडंसं काम बाकी आहे मला वाटतं अजून. त्याच्यामुळे तो चालू नाही. काही गाड्या गेल्यावरून पण मी लेफ्टला होतो तो मी खालूनच टाकली गाडी. पावसाची रिपरिप काही थांबत नाही. मध्येच एखादी सर येते छोटीशी, परत जातं, परत चालतं. गाड्या येत आहेत. काम नाही पूर्ण झालं आहे पण हे काय भराव टाकून ठेवलेला आहे. त्यामुळे डायव्हर्जन दाखवलं इथे. भाई क्या ही नजारा है, क्या ही नजारा आहे. 1 नंबर. पाऊस असणार पूर्ण वेळ याची खात्री होती. त्याच्यामुळे वॉटरप्रूफ केसमध्येच ठेवला कॅमेरा. तो माईक अटॅच नाही आहे. त्यामुळे विंड नॉईजचा थोडा त्रास असेल. त्यामुळे व्हिडिओ शूट जेव्हा चालू असेल तेव्हा स्पीड कमी ठेवायचा प्रयत्न करतो की जेणेकरून विंड नॉईज जास्त असणार नाही. आय होप की ऑडिओ चांगला होईल. आवाज चांगल्या रीतीने ऐकायला येईल. होप फॉर द बेस्ट. वडखळ नाका कुठलं आपण हे करणार होतो. वडखळ नाका ते मानगाव वडखळ नाका ते मानगाव असा दुसरा फेज आपण एक्सप्लोर करणार होतो. त्यातला हा दुसरा आता डायव्हर्जन. ब्रिजचं काम झालेलं आहे बट माहीत नाही. बंद ठेवला. डायव्हर्जन दिलं आहे आणि असं खालून सर्व्हिस रोडने आपल्याला जायचं आहे. सर्व्हिस रोडमध्ये सुद्धा खड्डे वगैरे होते. ते आता इथे डांबर टाकून भराव टाकलेला दिसतं आहे. पण ट्रॅफिक होणार इथे डेफिनेटली. असे मोठे मोठे खड्डे आहेत. या अशा एका दुसऱ्या डायव्हर्जनमुळे काय होतं, 4 पदरी रस्ता असला तरी गाड्या सपासप जरी आल्या ना तरी इथे येऊन सगळं
बोटलनेक ट्रॅफिक होतं आणि मग तिथे ट्रॅफिक जाम होतं आणि मग पाठून गाड्यांच्या रांगाच रांगा लागतात. स्पेशली गणेशोत्सवाच्या वेळी जेव्हा अख्खी मुंबई रिकामी होती आणि सगळे कोकणात चाललेले असतात त्यावेळेला तर ट्रॅफिक जाम होण्याचे चान्सेस तर खूपच जास्त आहे. आय होप तोपर्यंत हा वरचा फ्लायओव्हर चालू करतील. निडी काहीतरी आहे, हे निडीच्या इथला पुढचा फ्लायओव्हर आहे. हा कोलाडच्या इथला रस्ता थोडासा खराब आहे. इथून जे सर्व्हिस रोडने जायला लागत होतं पूर्वी तो आता कोलाडचा हा फ्लायओव्हर रेडी झालेला आहे. हा एक थोडासा रिलीफ आहे की कोलाडला आपल्याला खालून जाण्याची गरज नाही आहे. आता कोलाड पास करतो आहे 3:30 वाजले. आपण सारखा चालूच आहे आणि त्यामुळे आरामातच असं चालू आहे. मगाशी तर 2 वेळा मोठी सर आली तेव्हा थांबलो साईडला पण परत प्रवास चालू केल्यानंतर बऱ्याच जोरात पाऊस येतो. आता विचार केला कुठे थांबायचंच नाही, भले हळूहळू जाऊ. पाऊस कंटिन्युअस आहे. फ्लायओव्हर चालू केला आहे पण हा इथे असं काहीतरी बॅरिकेड्स टाकून ठेवले. एनिवेज हा तिसरा डायव्हर्जन होता किंवा पळसपे ते माणगाव या पट्ट्यामधला. फिक्सी माणगावपर्यंतचा पुढचा रस्ता कसा आहे. माणगाव बायपास तर रेडी झालेला नाही आहे बट ओव्हरऑल बाकीचा रस्ता कसा आहे ते बघू. माणगाव बायपास अजून तरी व्हायचा आहे बट मी नेहमी म्हणतो की जो जुना रोड आहे तो एकदम बेस्ट आहे. तो हा असा आहे डांबरी रोड जुना 2 लेनचा रस्ता आहे बट मस्त आहे, एक नंबर रस्ता आहे. हा मजा येते या माणगावच्या या आतल्या रस्त्यावरून गाडी चालवायला. तर थोड्याच वेळात माणगाव क्रॉस करू आपण. माणगाव क्रॉस केलं आहे आणि आता पोचू आपण आपल्या नेहमीच्या कॉफीचा हॉल्ट. मस्तपैकी कॉफी ब्रेक घेऊ, थोडा रिलॅक्स करू. अशी गाईशी गाडी दिसते आपली, टॉप बॉक्स आणि सरळ बॅग लोड करून. कॉफी ऑर्डर केलेली आहे, थोडा रिलॅक्स करू आणि मग निघू पुढे. वाजले 4. कणकवलीला पोचायला 10-11 वाजतील असं वाटतंय. आता इथे पाऊस नाही आहे, मगाशी वाटेत का पाऊस लागला होता जोरदार. 2 सर रशिश आहे आपल्यासोबत. रशिशला पिक केला मुलुंडला 12 वाजता आणि 12 वाजता आपण प्रवास स्टार्ट केला होता तिथून. आता 4 वाजलेत, आपण इथे माणगावच्या पुढे आलो. चला थोडा फ्रेश हो आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. मंडळी वडखळ ते माणगाव हा असा सेकंड फेज आता एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण माणगावमधून पुढे निघालो आहे. सो आता थर्ड फेज आपण माणगाव टू चिपळूण असा एक्सप्लोर करू. माझ्या लास्टच्या राईडमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हा माणगावपासून पुढे कशेडी टनेल पार करून नंतर खेडपर्यंत चिपळूणपर्यंत रस्ता चांगलाच आहे. पण आता सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण बघू आता आजच्या व्हिडिओमध्ये. पावसाने पण थोडीशी उसंत घेतली आहे, तोपर्यंत आपण मॅक्सिमम रस्ता कव्हर करायचा प्रयत्न करू. पावसाने थोडी उसंत घेतली आहे मंडळी. एक रील आली होती बघण्यामध्ये, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की बिलियनने तेव्हा घाबरू नये जेव्हा रायडर एका हाताने गाडी चालवत असतो. आणि खरं आहे ते, कारण जेव्हा गाडी पळवायची असते, स्पीडअप करायचा असतो, तेव्हा रायडर दोन्ही हातांनी गाडी चालवत असतो, प्रेशर डाऊन करतो. आता पाऊस थांबला आहे आणि रस्ता पण मोकळा आहे बट सुसाट पळवायची तशी हे नाही आहे. कारण रशीद भावाशी बऱ्याच दिवसांनी भेटला आहे, आम्ही गजाली करत चाललो आहे. आणि हा रस्ता बघताय तुम्ही, माणगावनंतर हा सगळा असा रस्ता आहे पूर्ण अगदी कशेडी टनेल पार करून खेडपर्यंत. मधल्या पट्ट्यात एकदम जोरदार पाऊस होता आणि आता इथे बघतो तर सगळं सुकं आहे, एकदम बिलकुल पाऊस नाही आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासातला 3रा टोल नाका आणि गुड न्यूज आहे की हा अजून चालू झालेला नाही आहे. सिरियसली माणगाव टिल हिअर द रोड इज लाईक रनवे. सिरियसली रनवेसारखा रोड आहे इथपर्यंत माणगाव सोडल्यापासून. मस्त टनल एन्जॉय करा. खेड पार केल्या, खेडपर्यंत रस्ता एकदम आहे आणि आता भोसले घाटाला सुरुवात होते. भोसले घाटाच्या आधी हा इथे सर्व्हिस रोडवरून डायव्हर्जन दिलं होतं. आता या रस्त्याचं काम झालेलं आहे, डायव्हर्जन आहे छोटंसं. त्या ब्रिजवर सुद्धा काम चालू आहे पण हा रस्ता ओपन आहे. पूर्वी सर्व्हिस रोडवरून जे यावं लागत होतं ते आता गरज नाही. भोसले घाट आता जस्ट क्रॉस केला आणि भोसले घाट संपल्यानंतर हा आता आपल्या प्रवासातला लागतोय हा 4था टोल प्लाझा. मुंबईपासून आत्तापर्यंत हा 4था टोल आहे, आपण चालू झालेला नाही आहे. परशुराम घाट चालू व्हायच्या आधी हा असा एक डायव्हर्जन आहे. त्या
ह्या बाजूचा फ्लायओव्हर चालू झालेला आहे, बट हा इथला अजून बरंचसं काम बाकी आहे बघा. भराव तर बराच टाकायचं आहे. साईड वॉल थोडीशी करून झालेली आहे आणि सर्व्हिस रोडची ही हालत आहे. मानगाव ते चिपळूणच्या फेजमध्ये हा एकच मला वाटला असा डायव्हर्जन आणि खराब रस्त्यावाला पॅच. बाकी ऑलमोस्ट इथपर्यंतचा रस्ता हा एकदम सुटप होता. आता हे डायव्हर्जन संपल्यावर परशुराम घाट चालू होईल. परशुराम घाट संपला की आपण चिपळूणात पोहोचू. वाजले 6. त्याचं काम चालू असलेल्याची काही चिन्ह नाही आहे. सो मे बी महिन्याभरानंतर सुद्धा हीच परिस्थिती असेल असं वाटतंय. या पूर्ण पट्ट्यातला हा चिपळूणचा फ्लायओव्हर हाच एक मोठा सीन आहे. तोपर्यंत आपल्याला ह्या सर्व्हिस रोडने असं खालून जायचं आहे आणि सर्व्हिस रोडची ही परिस्थिती आहे. या फ्लायओव्हरचं काम जोरात होतं, मध्ये न्यूजला होतं बरं. गणपतीपूर्वी कंप्लीट करतायत की नाही देव जाणे. आता 1 महिना शिल्लक राहिलाय फक्त. चिपळूणमध्ये दहीहंडीची रंगीत तालीम चालू आहे. आता चिपळूण पाठी टाकून आपण पुढच्या मार्गाला लागूया आणि एक्सप्लोअर करूया चिपळूण टू कणकवली पर्यंतचा NH66. चिपळूण ते कणकवली यासाठी म्हणतोय कारण पुढच्या टप्प्यामध्ये राजापूरपासून जर पुढे बघितलं कणकवलीपर्यंत तर तो पूर्ण चांगला रस्ता पहिल्यापासूनच आहे. आणि या अलीकडच्या टप्प्यामध्ये संगमेश्वरचा एक जो पार्ट आहे तिथेच बरंचसं काम आहे. बाकी लांजा पाली या मार्केटमधल्या फ्लायओव्हरचं काम शिल्लक होतं. त्यात पण पालीचा फ्लायओव्हर झालेला आहे रेडी असं न्यूजमध्ये आलं होतं. सो आता ते बघूया आपण की काय काय काम झालं आहे आणि काय राहिलं आहे. भाई साहब दिस इज कोकण. लश ग्रीनरी काय दिसतं यार वरचा सीन एकच नंबर. हे ढग खाली आले असं वाटतंय. सावर्डे पाठी टाकलाय आपण संगमेश्वरच्या दिशेने चाललोय. या टप्प्यामध्ये संगमेश्वरचा ब्रिज एक होता, त्यानंतर लांजा पालीचे ब्रिज होते. तो संगमेश्वरचा फ्लायओव्हर सुद्धा चालू झालेला आहे, पालीचा सुद्धा झालेला आहे. हे एक डायव्हर्जन कशासाठी दिलं आहे माहीत नाही. सावर्ड्यामध्ये तिकडचा रस्ता तर चांगला दिसतोय. हे हा मधला पॅच पूर्ण हे करून टाकतात आणि तो आता परत नव्याने बनवतील आणि इथे डायव्हर्जन दिलं आहे. आता परत आपण त्या मेन रस्त्याला लागतोय. काय हे बरे का हो बघ ना थोडं रिस्की आहे. हे असं इथून डायव्हर्जन होतं आणि खालून जावं लागायचं जुन्या ब्रिजवरून. हे असं इथून. पण आता हा फ्लायओव्हर चालू झालेला आहे आणि दोन्ही बाजूचे रहदारी चालू आहे. सो इथे ट्रॅफिक होण्याचे चान्सेस आता कमी आहे. खाली आहे संगमेश्वर बसस्थानक. समोरून येणाऱ्या लाईट्समुळे ना डोळ्यावर अंधारी येते. तेवढा स्पीड नाही मेंटेन करता येते. एकाच लेनवरून दोन्ही साईडचं ट्रॅफिक चालू आहे. तिकडची लेन अजून बनते. हे असं डायव्हर्जन आहे. आता इथे थोडं पुढे आल्यानंतर संगमेश्वर फ्लायओव्हर सोडून आल्यानंतर एक थोड्या अंतरानंतर हा डायव्हर्जन आहे. ह्या पॅचमध्ये सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्या बाजूचं काही दिवसात चालू होईल तो सुद्धा. इथे हातखंबाच्या इथे पेट्रोल पंपच्या इथे आता जस्ट पेट्रोल रिफिल केलं परत एकदा. मध्ये संगमेश्वर फ्लायओव्हर क्रॉस केला आणि बॅटरी संपली कॅमेराची. सो मध्ये थांबलो नाही. बट तुम्हाला अपडेट द्यायचे झाले तर संगमेश्वर फ्लायओव्हर नंतर बरंचसं रस्त्याचं काम चालू होतं. माझ्या लास्ट राईडच्या वेळेला संगमेश्वर फ्लायओव्हरच्या नंतर बरंचसं पोर्शनमध्ये काम म्हणजे रस्ता खराब होता आणि काम चालू होतं. यावेळेला ते काम झालं होतं पण बरेच 4-5 ठिकाणी डायव्हर्जन्स होते. सो आता इथे थांबलो, पेट्रोल रिफिल केलं, कॅमेराची बॅटरीसुद्धा टाकली आहे परत एकदा आणि निघू आता पुढे. चला हातखंब्यानंतर आता हे अजून एक डायव्हर्जन लागलं आहे. तिथे पुढच्या पट्ट्यामध्ये बरंचसं आहे काम बाकी. संगमेश्वरपासून लांजापर्यंत बरेचसे डायव्हर्जन्स आहेत. हा एक पालीचा फ्लायओव्हर आता जो रिसेंटली चालू झाला आहे. अदरवाईज खाली पालीच्या मार्केटमधून जावं लागत होतं सर्व्हिस रोडने. सो ही एक नवीन अपडेट आहे. आता हातखंब्याच्या पुढे आलो आहे आणि इथे जेवायला थांबलो. काय ऑर्डर केलं? दाल फ्राय आणि रोटी. दाल फ्राय
फ्राय आणि रोटी मस्त हलका फुलका खाऊ आणि घरी जाऊ. कणकवलीला नाही थांबणार, पंपूकडे डायरेक्ट गावीच जाऊ प्रतीककडे. प्रतीक पण वाट बघतोय. ठीक आहे चला, मस्त आलं जेवण की जेवू आणि निघू पटापट. किती 100 किलोमीटर बाकी असेल ना मंडळी. हे अशा प्रकारचं शेवटचं डायव्हर्जन गोवा हायवेवरचं लांजा मार्केटचं. हा लांजा फ्लायओव्हरचं काम तुम्ही बघताय, अंधारात आता दिसणार नाही. लांजा फ्लायओव्हरचं काम बरंच बाकी आहे, वाटत नाही महिन्याभरात ते कंप्लीट होईल. गणेशोत्सवाला येताना सुद्धा सर्व्हिस रोडनेच जावं लागेल आणि सर्व्हिस रोडची परिस्थिती बघताय ना. लांजाचा हा खराब पॅच संपला की यानंतर मात्र सगळा चांगला रस्ता आहे. त्यापूर्वीच्या राईडमध्ये एक्सपिरियन्स केला होता, सो आयडिया आहे की पुढचा रस्ता चांगला आहे. लांजाचा फ्लायओव्हर बराच मोठा सुद्धा आहे, त्यामुळे कदाचित त्याला वेळ लागत असेल. पालीचा त्यासोबतच चालू होतं काम, पण तो पालीचा फ्लायओव्हर झाला कंप्लीट मगाशी तुम्ही बघितलं त्याप्रमाणे. तो भाई साहब फायनली पोचलो आहे सरगाव ब्रवळवाडी. फायनली पोचलो बाबा. 12:30 झाले. ए अडिया असं ये बाबा जागो रवलंस.